राऊत वाघजी मला एक सांगा, आता हे जे सगळं राज्यामध्ये सुरू आहे मराठा विरुद्ध ओबीसी, मुळात असा जी आर काढताना सरकारला याची कल्पना होती का? एक, सरकारला आता बॅकफूटवर जावं लागतंय का की जो निर्णय घेतलाय त्याच्यानुसार, की दोघांनाही समजवण्यामध्ये सरकारला यश येत नाहीये? तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर स्पष्टपणे नाही आहे. सरकारला बॅकफूटवर जाण्याची गरजच नाही, कारण सरकारने जे केलंय ते खुलेआम सर्वांच्या समोर आणि मराठांना रिझर्वेशन मिळालं पाहिजे यासाठी ज्यांनी आंदोलन केलं आणि ज्यांनी उपोषण केलं त्या मनोज जरांगेंसमोर, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांसमोर, राज्य सरकारच्या मंत्र्यांच्या साक्षीने जे काही जी.आर निघाले, अध्यादेश झाले, त्याचा ड्राफ्ट मसुदा त्यांच्या समोर वाचण्यात आला, त्यांनी एक्सेप्ट केला, मंजूर केला आणि तो केलं. तर ह्याच्यामध्ये सर्वांच्या समोर जर केलं असेल तर त्याच्यामध्ये बॅकफूटवर जाण्याचा प्रश्नच नाही. आता कुठलीही गोष्ट एखादी झाली, सरकारने निर्णय घेतला, तर त्या सरकारने कुठचाही निर्णय घेऊ, अगदी कुठचाही, आम्ही 1,500 रुपये महिलांना देण्यास सुरुवात केली, त्याला पण विरोध करणारी लोक होती ना. मग 1,500 का, 2,100 का नाही, 5,000 नाही, 10,000 का नाही, 1,00,000 का नाही आणि 5,00,000 का नाही? दिले तर का दिले, नाही दिले तर का नाही दिले? अशा प्रकारे सरकारला नेहमी फेस करावं लागतं. मला असं वाटतं की 1960ला संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनानंतर जो महाराष्ट्र तयार झाला त्याच्यामध्ये आतापर्यंत 12 मराठा मुख्यमंत्री झाले. या कविताच्या या 12 मुख्यमंत्र्यांपैकी एका मुख्यमंत्र्याचं नाव सांगा की ज्याने मराठा समाजाला काहीतरी त्यांना उपयोगी पडेल असा एखादा निर्णय घेतला, तर मला तुम्ही सांगून टाका. त्याच्या विरुद्ध 2014 ते 2019 मध्ये आमचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांनी 5 वर्षात आणि गेल्या 3.5 वर्षात जे निर्णय घेतले त्या निर्णयामुळे मराठा समाजाला, कुणबी समाजाला निश्चितपणे फायदा झाला. मग तो सारथीच्या माध्यमातून हो, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून हो, परदेशी मराठा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती असो, फी माफी असो, फी रिटर्न असो, या अनेक गोष्टींचा झालेला आहे. आणि त्यामुळे कुठचाही एकाच वेळी असा निर्णय सरकार काय कोणीच घेऊ शकत नाही की ती जादूची कांडी असते. आता एखादा निर्णय घेतल्यानंतर त्याच्या ज्या रिफ्लेक्ट ऍक्शन्स असतील त्या हळूहळू समोर येतील आणि त्या पण आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली या सर्व रिफ्लेक्स ऍक्शन्स वर सुद्धा विचार होईल आणि जे काही नाराज आहेत, त्यांचे काही गैरसमज आहे, त्या सर्वांचं निराकरण होऊन हा संपूर्ण समाज, महाराष्ट्रातला समाज एकजुटीने आणि एकपणाने या महाराष्ट्रात काम करेल असा मला विश्वास आहे.